कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता बघूया फास्ट न्यूज। इचलकरंजीजवळ तारदाळ इथं राहणारा प्रकाश आडके याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत। खंडणी मागणे, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करण्यासह अनेक गुन्ह्यात त्याचा समावेश आहे। तर इचलकरंजीतील जुना चंदूर मार्गावर राहणारा किरण जगदाळे याच्या विरोधात मारामारी, दुखापत करणे, चोरी यासह अनेक गुन्हे दाखल आहेत। पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी रेकॉर्डवरील या दोन्ही गुन्हेगारांना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे पाठवला होता। त्यानुसार आडके याला 2 वर्षांसाठी तर जगदाळे याला 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचे आदेश देण्यात आले। गेली 8 वर्ष महसूल विभागाच्या विविध पदांवर कोल्हापुरात काम करणारे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांची 2च महिन्यांपूर्वी बदली झाली। मात्र लगेचच ही बदली रद्द झाली। त्यामुळे महसूल विभागात एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। संजय शिंदे यांची विभागीय आयुक्तांनी चौकशी करावी या मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं। तसंच प्राधिकरण हद्दीतील उजगाव इथल्या विविध भूखंडाचं वाटप आणि पुनर्वसन केल्याच्या मुद्द्याकडे शिवसेनेनं लक्ष वेधलं। या वादग्रस्त कारभारात सहभागी असणाऱ्या वर्षा शिंगणे, सुरेश टिपुगडे, अमित भोकरे या अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। या मागणीचं निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पाठवण्यात आलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या इमारतीचं नूतनीकरण आणि आवारातील रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्यात येतंय। नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे। अशावेळी सीपीआरच्या प्रवेशद्वारात बांधकाम विभागानं डिजिटल कमान बांधली आहे। ती मूळ रचनेशी साधर्म्य नसणारी आहे असं यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचं म्हणणं आहे। सीपीआरची मूळ इमारत म्हणजे दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे। त्यामुळे प्रवेशद्वाराची कमानही दगडी आणि हेरिटेज लुक असणारी असावी, अन्यथा उद्घाटनावेळी आंदोलन करण्याचा इशारा यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशननं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी राहुल चौधरी, दिग्विजय शिर्के, फिरोज शेख, चंद्रकांत कांडेकरी, ओम कांडेकरी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या वतीनं गोकुळच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष संजय कुमार सुद्रिक यांना निवेदन देण्यात आलं। शासनानं दुधासाठी जाहीर केलेल्या अनुदानापासून सुमारे 30% दूध उत्पादक वंचित आहेत। ही रक्कम तातडीनं द्यावी, दूध दर कपात करू नये, पशुखाद्याचे दर स्थिर ठेवावेत, बाजारभावापेक्षा 4 पट दरानं खरेदी केलेल्या घड्याळ आणि जाजमाच्या व्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी, 15% रक्कम ठेवून डिबेंचर्सची उर्वरित रक्कम दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गोकुळ दूध संघाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा ज्योतिराम घोडके यांनी दिलाय। यावेळी संघटनेचे अध्यक्ष ज्योतिराम घोडके, बाळासो पाटील, चंद्रशेखर मस्के, अमरसिंह राजपूत, राजाराम पाटील, अनिल जाधव, युवराज केदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। नीट परीक्षेच्या पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या कारभाराची सखोल चौकशी करावी, पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधारांना अटक करावी, नीट परीक्षेसाठी पारदर्शक आणि सुरक्षित परीक्षा प्रणाली लागू करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय पवार यांच्यासह प्रथमेश आबणावे, अमित जाधव, निखिल मलके, प्रणाली पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते।